हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवारही उपस्थित राहणार। विविध विकास कामांचं ऑनलाईन उद्घाटन होणार। बारामतीतील नव्या बसस्टँडचं आज उद्घाटन होणार। बसस्टँडसह पोलीस ठाण्याची अजित पवारांकडून पाहणी। महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये महायुतीची बॅनरबाजी, तर अनाथांचा नाद एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बॅनरवर उल्लेख। युगेंद्र पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसाठी मैदानात 5 आणि 6 तारखेला युगेंद्र पवार बारामती तालुका दौऱ्यावर, बारामतीतील गावांना भेटी देणार। अजित पवार माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडे इच्छुक, तर आढळराव पाटलांचीही अजित पवार गटातून शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाचा कोर्टात अर्ज। 15 मार्चला अहवालावर सुनावणी, अजित पवारांवरही प्रकरणात झाले होते आरोप। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह जयराम रमेश यांना नोटीस, मुलाखतीतील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ट्विट करून बदनामी केल्याचा आरोप। पवारांच्या आशीर्वादानं मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष झाला, आता पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला, तर हे कालचक्रच। TV9च्या लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका। मतभेद संपवता येतात, मनभेद नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। अपमान विसरता येतो, विश्वासघात नाही, पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी ठाकरेंवर दिल्लीतील नेते जाळं टाकतायत। TV9 मराठी लोकसभेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये राऊतांचा दावा, तर ठाकरेंवर जाळं टाकण्याबाबत अद्याप कुणीही विचारलेलं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। महायुतीत बारामतीची जागा मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील, सुनील तटकरेंचं मोठं विधान। सुनेत्रा पवार संसदेत जातील तेव्हा उत्तम बोलतील, तटकरेंचं सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर। सगळ्या पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचंय का, रत्नागिरीची जागा सेनेची, आम्हीच लढवणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून कदमांचा भाजपवर निशाणा। सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्री शिंदे भराडी देवीचं दर्शन घेणार। पहाटेपासूनच भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त, रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं 6 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम मधील पाणीपुरवठा आज बंद, तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। राज्यात 10वी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला 8 ठिकाणी कॉपीचे प्रकार उघड। लातूर आणि जळगावच्या परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकाराबाबत राज्य मंडळानं अहवाल मागवला। पुणे लोणावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काही गाड्या उशिरानं धावणार। कल्याण शिळफाटा रस्त्यावर उद्या अवजड वाहनांना बंदी, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।